नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची ही क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 7 की जो श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो असा आहे, या स्तरांपर्यंत निपुण झालेले आहेत. मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 8 साठी निपुण करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणती कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो. प्रथमतः आपण कृती समजून घेऊया. कृतीचे नाव पहा व लिहा. आपण वर्गात नियमित या कृतीचा वापर करतच असतो. यामध्ये 2 कृतींचा समावेश होतो. त्यातील पहिली कृती म्हणजे प्रथम वाक्य पाहणे आणि नंतर ते लिहिणे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना या स्तरात निपुण करण्यासाठी कृती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय बालमित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? व्हेरी गुड, खूप छान. आज आपण पहा आणि लिहा हे पाहूया. करायची ना ही कृती मग? व्हेरी गुड. पहा बरं, आपण सुरुवातीला एक वाक्य मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, मी हे वाचून दाखवतो तुम्हाला, त्यानंतर माझ्या मागे तुम्हालाही म्हणायचंय. पहा, आजी गोष्ट सांगते. आजी गोष्ट सांगते. आजी गोष्ट सांगते. आजी गोष्ट सांगते. आता पहा, मी हे वाक्य पाहून फळ्यावर लिहितो बरं का. तर पहा, आता मी कसं लिहितोय ते पहा. आता मला सांगा की मी ज्या वेळेस तुम्हाला हे वाचून दाखवलं त्यावेळेला तुम्ही माझ्या मागे वाचलात, बरोबर. पण मी ज्या वेळेस लिहित होतो मी एक एक अक्षर पाहून लिहिलं का? जसं आ, मग आ लिहिलं, जी, मग जी लिहिलं, असं नाही लिहिलं ना. मग मी कसं लिहिलं? आजी गोष्ट सांगते, बरोबर. आणि याला पूर्ण विराम म्हणतात. वाक्य पूर्ण झालं की आपण ते पूर्ण विरामही दिलंय. आजी गोष्ट सांगते. गोष्ट हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे. हा तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे, पाहून व्यवस्थित लिहायचा आहे. मग तुम्ही लिहू शकता ना आता पाहून? चला बरं. पहा बाळांनो, आता आपण दुसरं एक वाक्य घ्यायचं का? तयार ना? तर पहा, दुसरं वाक्य काय? पहा, मासा पाण्यात पोहतो. माझ्या मागे तुम्ही एकदा म्हणायचं, मासा पाण्यात पोहतो. म्हणा. मासा पाण्यात पोहतो. पहा, यामध्ये मासा पाण्यात पोहतो. मासा यानंतर पाण्यात हा जो शब्द आलाय ना, तो जोडाक्षरयुक्त आलाय. मग तो व्यवस्थित पाहून लिहायचा आहे बरं का तुम्हाला. लक्षात आलं ना? व्हेरी गुड. आता मी हे वाक्य तुम्हाला लिहून दाखवू का? फळ्यावर लिहितो, पहा. मासा पाण्यात पोहतो. हे तुम्हाला आता पाहून लिहायचंय. जसं पहिलं वाक्य लिहिलं ना तुम्ही, तसंच हे वाक्य पाहून लिहायचंय. करा बरं सुरू. बाळांनो, आज आपण अशी काही जोडाक्षरयुक्त शब्द असलेली वाक्य पाहिलीत. अशीच काही वाक्य तुम्हाला शोधायची आहेत आणि ती तुमच्या वहीत लिहून काढायची आणि मला उद्या दाखवायची. लिहाल ना मग? नक्की ना? व्हेरी गुड.
तर याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या अनुलेखनाचा पुरेसा सराव घेतल्यास लेखन कौशल्यातील अध्ययन स्तर 8 मध्ये विद्यार्थी निपुण होण्यास मदत होईल. या स्तरातील कृतींसाठी आपण शाळेतील फलक, स्मार्ट टीव्ही, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, वाक्यपट्ट्या तसेच वाक्य तक्त्यांचा उपयोग करू शकतो. या अध्ययन स्तराच्या सरावासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.